नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आता सकाळचे 11 वाजत आलेले आहेत आणि सकाळी 11 वाजता म्हणजे शेळी मी सोडून बराच तरी साधारणतः 1 तास होत आलेला आहे. चारण्यासाठी आणलेल्या मोकळ्या. तुम्ही पाहू शकता शेळ्या किती आवडीने सकाळ सकाळ म्हणजे चरत आहेत. आता पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने होणारा सर्वात गंभीर म्हणता येत नाही त्याला आजार, पण जे शेळी खराब होण्याचं कारण फक्त की चरता येत नाही म्हणून खराब होती शेळी. की तिला येणारा तो मावा रोग. या मावा रोगावर जर जालीम औषध पाहिजे असेल ना, तर आपल्या जुन्या घरी जी पांढरी माती असते ना, त्यांनी खूप लवकर त्याचा रिझल्ट भेटतो आपल्याला. जुन्या लोक म्हणजे जे आपले आजी आजोबा किंवा पंजोबा ह्यांच्या काळापासून त्याचा उपयोग करण्यात आलेला आहे. 4 दिवसामध्ये त्याच्या खपल्या निघून जातात माव्याच्या. आणि 4-5 दिवस समजा केलं आपण, सकाळी एकदा म्हणजे खायला सुरुवात करण्याच्या अगोदर, म्हणजे की तुम्ही 7 वाजता जरी लावलं, 2 घंटे जरी औषध ते म्हणजे माती त्यांच्या तोंडाला लागून राहिली तर बऱ्यापैकी तुम्हाला रिझल्ट भेटतील त्याचे. आता मी दुसरं काहींनी सांगितलं मला, हळद, मीठ, तेल हे लावलं की एक लवकर भरून येतं. पण मी लावून पाहितलं, 8 दिवस मी त्याचा प्रयोग करत राहिलो, पण पाहिजे तसा रिझल्ट त्याने मला भेटला नाही. जसं 2-4 दिवसात मी म्हणजे मातीचं चालू केलं लावायला, 4 दिवसात तर ते जखम कोरडी पडायला सुरू झाली आणि खपल्या पडायला पण सुरुवात निघूनच पडली त्याची. आता तुम्हाला दाखवायला खूप लांब आहे शेळी, पण दाखवतो झूम करून. ते पाहता ना तुम्ही, दिसतंय का? तर ते बघा, ती त्या शेळीला खूप झालं होतं. आता ती पूर्ण जखम कोरडी पडली तिची. हा दिसत असेल आता तुम्हाला व्यवस्थित. जास्त खर्चात पडण्यापेक्षा जुन्या घरांची माती, जी मातीचे घरं होते आपले पहिले, त्या घरांची माती जरी लावली, आपण जुन्या पद्धतीने चुलीला जो पोथारा देत होते आपल्या आजी आजोबा, त्या पद्धतीने जरी शेळ्याला सकाळी किंवा सकाळी आणि संध्याकाळी लावलं तर तुम्हाला 4 दिवसात त्याचे एकदम उत्तम रिझल्ट दिसतील. काहीच नाही करायचं आपल्याला, त्याच्यामध्ये पाणी आणि माती, बस एवढंच आहे. अतिरिक्त काहीच टाकायचं नाही आहे त्याच्यात. अतिरिक्त टाकून पण उपयोग होत नाही. आपण म्हणतो हळदीने जखम भरून येते, पण मला पाहिजे तसा त्याचा रिझल्ट भेटलेला नाही. मला उत्तम रिझल्ट मातीचाच दिसला. तर खूप म्हणजे त्याने माव्याने काय होतं, शेळ्या खूप लवकर खराब होतात. म्हणजे जास्त दिवस जखम राहिली, त्यांना चरता येत नाही, खाता रवत करणं ते म्हणजे शक्य होत नाही ना. मग त्याच्यामुळे मग खाण्याचं प्रमाण कमी झालं की लगेच मग शेळ्याची तब्येत खराब व्हायला काय लागत नाही आहे. जरी आपल्याला थोडंसं जरी वाटलं ना आपल्या शेळ्यांना मावा रोग यायला लागला, तर तुम्ही तेव्हापासून त्या माती लावण्यास सुरुवात करा. मावा रोगाला फक्त काय नाही पर्याय दुसरा. म्हणजे तुम्हाला तुमचं जर समजा दुसरा प्रयोग चालू असेल तर तो चालू ठेवा तुम्हाला, किंवा हा चेक करून पहा एकदा, तुम्हाला रिझल्ट भेटतो की नाही भेटतो ते तुम्ही मग ठरवा काय तुम्हाला वाटतं ते. आता मला योग्य वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. शेळीत प्रामुख्यानं सर्व
जड आजार येतो. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक सबस्क्राईब करा आणि काही चुकत असेल तर मला कमेंटमधून सांगा, त्यात माझी सुधारणा होईल तुम्ही सांगितल्यामुळे. चला तर मित्रांनो,